गेल्या 2-3 वर्षात शहापूर सापगाव रस्त्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे। शहापूर मुरबाड महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी टीकेची धनी बनली आहे। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून MSRDC कडे वर्ग केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यावर कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आली नाही। सापगाव ते डोळखाम व किनवली हे रस्ते NUT हायब्रिड अंतर्गत झाल्याने या रस्त्याचे काम सुस्थितीत चालू आहे। सापगाव ते मुरबाड या रस्त्याचे कामही काही प्रमाणात संत सुरू आहे, पण त्यापैकी उरलेला शहापूर ते सापगाव हा रस्ता खड्ड्यात तसेच धुळीत लटकवून राहिला आहे। या रस्त्याबाबत आतापर्यंत 2-3 डझनभर अर्ज तक्रारी झाल्या असाव्यात, अनेक आंदोलनही झाली, त्यापैकी काही राजकीय डोळ्यासमोर उद्देश ठेवूनही झालेली असावीत। पण या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणे अवघड का झाले आहे आणि याला जबाबदार कोण? MSRDC, जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी, ढिम्म लोकप्रतिनिधी की शोषित जनता? सगळ्यात आधी आपण या रस्त्याने कोणाचं काय नुकसान केलं असावं याची गोळाबेरीज करू। सतत 2 ते 2.5 वर्षापासून त्या रस्त्यावरून शेंदूण मार्ग किंवा डोळखाम किनवली मार्गे प्रवास करणारे हजारो वाहने या खड्ड्यांमुळे खिळखिळी झाली आहेत। त्या वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च कोण देणार? खड्ड्यांमध्ये आढळणाऱ्या वाहनांवरून प्रवास करताना झालेल्या कमरेचा चुराडा आणि सैल झालेले मानवी देहाचे मणके याचा अंदाज कोण बांधणार? या रस्त्यावरून रोज ये-जा करताना नाकातोंडामध्ये जाणारी सततची धूळ प्रवाशांच्या आरोग्याला बाधक ठरत आहे। कोरोना महामारी किंवा इतर साथीच्या आजारांचा जोर वाढत असताना प्रवास करणारे प्रवासी आणि रस्त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या वस्त्या धुळीच्या विळख्यात येत आहेत। निम्म्यापेक्षा जास्त लोकांना धुळीची ॲलर्जी असते। त्या श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्याही जास्त। मग धुळीमुळे श्वास घ्यायला त्रास होणे, सर्दी, नाक चेंदणे, तीव्र खोकला या आजारांसोबत त्वचेवर लाल पुरळ येणे, चट्टे येणे, खाज सुटणे, पांढरे डाग पडणे अशा आजारांची भीती धुळीच्या समस्येमुळे वाढते। पण याची गोळाबेरीज होणार कशी? शक्यतो महिलांच्या शरीरामध्ये आधीच कॅल्शियमचे प्रमाण कमी असते। रक्तात लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमियाग्रस्त महिलांना त्वचा विकार सुरू होतात। श्वसनाचा संसर्ग लगेच होतो। या धुळीमुळे कानामध्ये त्यांचे कण गेल्यानंतर श्रवण क्षमतेवरही परिणाम होतो। हे परिणाम आपल्याला दृश्य स्वरूपात आढळणार नाहीत, किंवा आपण म्हणू की अर्ध्या तासाच्या प्रवासामध्ये इतक्या गंभीर आजाराची यादी का मांडली जाते? पण सतत अशा धुळीकणांतून प्रवास केल्याने त्याहीपेक्षा जास्त भयानक परिणाम दिसून हळूहळू जाणवू शकतात। त्यात मळमळणे, डोक्याखालील भाग सतत दुखत राहणे, हाडे दुखणे, कार्बन डायऑक्साईड सारख्या प्रदूषणामुळे शरीरावर होणारे घातक परिणाम काही अंशी या रस्त्यावरील प्रवासामुळे होऊ शकतात। याची शक्यता कोणी नाकारू शकत नाही। या रस्त्याच्या विरोधामध्ये अनेकांनी MSRDC कडे तक्रारी केल्या। आता या रस्त्याची दुसरी बाजूही पडताळून पाहू। ज्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने या रस्त्याचे काम किंवा ठेका घेतला आहे, ती कंपनी नेहमी हा रस्ता बनवण्यात असमर्थ का ठरते? एकीकडे शहापूर ते मुरबाड तालुक्यामध्ये सामाजिक कार्य करून संघटनेच्या अनेक शाखाही खोलल्या जातात, तर दुसरीकडे घेतलेल्या रस्त्यांची चाळण करण्यात या कंपनीला का स्वारस्य आहे? आम्हीही याची बाजू पडताळून पाहिली। सध्या शहापूर सापगाव रस्त्यावर उभे आहोत। हा रस्ता गेली 3 वर्ष तांत्रिक अडचणीमध्ये सापडला आहे। हा रस्ता होता होता अनेक लोकांचे जीव जात आहेत, अनेक लोकांचे अपघात झाले, अनेक लोकांना आरोग्याच्या समस्या होत आहेत, पण हा रस्ता अजून होत नाही। या रस्त्याची तांत्रिक अडचणी आहेत, या अडचणी सोडवण्यासाठी MSRDCने, इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि ठेकेदार कंपनीने पुढाकार घेतला पाहिजे। अनेक आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत, राजकारणही केले जात आहे, पण या राजकारणाचा बळी सामान्य माणूस होतो की काय अशी भीती वाटते। हा जो रस्ता आहे, शहापूर ते सापगाव जाणारा रस्ता एकूण 7 मीटर रुंदीचा आहे। हाच रस्ता नव्याने 24 मीटर रुंदीचा मंजूर झालेला आहे, पण ह्या 24 मीटरच्या रुंदीकरणासाठी जो भूसंपादनाचा प्रश्न आडवा येतोय, त्याच शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मोबदला मिळाला नाही। शेतकरी भूमिहीन होत आहेत। ज्या शेतकऱ्यांची घरं आणि बंगले जाणार आहेत, त्यांना राहायला घरसुद्धा राहणार नाही। शेती तर जाणारच आहे, पण त्यांना जर योग्य मोबदला मिळाला नाही तर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होणार आहे। पण जर लोकांची ओरड असेल की हा रस्ता होत नाही आणि ठेकेदार कंपनी जर जबाबदार असेल याला, तर ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट केलंच पाहिजे। पण जर MSRDC जर याला जबाबदार असेल तर MSRDCच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे। ठेकेदार कंपनीच्या म्हणण्यानुसार 90 दिवसाच्या आत वर्क ऑर्डर दिल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळणार होता, पण अजूनपर्यंत हा मोबदला दिला गेलेला नाही। त्याच्यामुळे 2 वर्षे झाली, 3 महिन्याच्या अटीनंतर मोबदला देण्याची अट ठेवली होती, परंतु आता 2 वर्ष होऊन गेले, परंतु MSRDCने शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही। त्याच्यामुळे हा प्रश्न सोडवणे आता जिकरीचे बनलेला आहे।
शहापूर ते सापगाव रस्त्यांपर्यंत 6 बॉक्स कन्व्हर्ट, त्यासोबत वीज वितरण कंपनीची लाईट ही आडवी येते. तसेच चेरपुली, शहापूर, आसनगाव, गोठेघर या शहरी भागातील पाण्याची पाईपलाईन सुद्धा अडसर ठरत आहे. ही तांत्रिक बाब सोडवणे सहज शक्य आहे, पण गोठेघर, बामणे, कांबारे, सापगाव, खुटघर या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित होणार आहेत. त्यापैकी काही शेतकऱ्यांचे बंगलेही तुटणार आहेत. या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर भूसंपादन करू देणार नाही, अशी त्यांची मागणी आहे. तालुक्यामध्ये सतत शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित होत राहतात, पण शहापूर शहरालगतच्या मुख्य रस्त्यालगतच्या जमिनी संपादित होत असतील आणि त्यातही राहते बंगले, घरे तुटणार असतील तर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे हा त्यांचा अधिकार आहे व त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा या मताचे आम्ही सुद्धा आहोत. जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या म्हणण्यानुसार MSRDCने केलेल्या ॲग्रीमेंटमध्ये म्हटल्याप्रमाणे वर्क ऑर्डर दिल्यानंतर 90 दिवसामध्ये भूसंपादन करून देण्याचे आश्वासन दिलं होतं. पण आज 2 वर्ष झाली तरीही MSRDCने शेतकऱ्यांशी कोणतीही भूसंपादन तरतूद केली नाही. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आधी योग्य मोबदला द्या तरच काम सुरू करा आणि हे त्यांचं म्हणणे रास्तच आहे. आणि राहिला प्रश्न रखडलेल्या भूसंपादनाचा, तर MSRDC जेवढी दोषी आहे किंवा ठेकेदार कंपनीला जेवढे दोषी ठरवलं जातं तेवढेच दोषी आपले लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत. गेल्या वर्षी भाजपाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. खासदार कपिल पाटील यांनी सुद्धा संसदेमध्ये शहापूर ते कर्जत रस्त्याचा विषय प्रखरतेने मांडला होता. त्यापैकी सापगाव ते मुरबाड रस्त्याच्या कामाचा विषय आणखी वेगळ्या चर्चेचा आहे, पण ज्या शहापूर सापगाव रस्त्याचा विषय घोटाळतो आहे त्या रस्त्यांची तांत्रिक बाजूही थोडक्यात पडताळू. हा रस्ता एकूण 24 मीटर रुंदीचा मंजूर झाला आहे. सध्याच्या अस्तित्वामध्ये असलेला जो रस्ता आहे तो फक्त 7 मीटरचा आहे. म्हणजे नवीन होणारा काँक्रिटीकरणाचा रस्ता सध्याच्या रस्त्याच्या 3 पटीनं जास्त रुंद आहे. म्हणजे दोन्ही बाजूला 12-12 मीटरचा रुंद रस्ता आणि मधोमध डिव्हायडर. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार आणि गटार संपल्यानंतर 5-5 मीटरचा सर्व्हिस रोड. असा रस्ता पाहणे म्हणजे शहापूरकरांच्या भाग्यदोषात राहिला आहे. हा रस्ता अडकण्याची जी कारणे असतील ती असतील, पण शेतकऱ्यांना वेळीच योग्य मोबदला मिळणं आणि रस्त्यात लवकरात लवकर बनवून प्रवाशांच्या व त्यांच्या वाहनांच्या आरोग्याचा खेळ थांबावा हीच आमची अपेक्षा. शहापूर सापगाव मधल्या अंतरामध्ये साधारणतः 1 किलोमीटरपर्यंतचा रस्ता मुख्य रस्त्याच्या जागेतून जातो. कांभारा पॉवर हाऊस जवळून हा रस्ता सरळ दिशेने सापगाव येथील शंकर मंदिराच्या मागील बाजूने खुटघरपर्यंत जाणार आहे. त्यामुळे भातसा नदीवर मंदिराच्या मागच्या बाजूने नवीन पूल बांधण्यात येणार आहे. ही गुंतागुंतीची प्रक्रिया शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी व तालुक्याचे मायबाप लोकप्रतिनिधी यांनी MSRDCकडे तात्काळ पाठपुरावा करून हा गुंता सोडवणं गरजेचं आहे. या रस्त्याच्या दुर्दशेबाबत रोज बोललं जात आहे. सोशल मीडियावर गावगोंगाट भरला जातो आहे, पण आम्ही या रस्त्याबाबत काही प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न केला. ज्या तक्रारदारांनी या रस्त्याबाबत तक्रारी केल्या त्यांच्या आम्ही तक्रारींच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया मिळाल्या नाही. रस्त्यावर उभे राहून आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतला. अनेक प्रवाशांना आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या, पण कोणी बोलायला तयार नाही. लोक नेमकं का घाबरतात आणि बोलायला का उघड पुढे येत नाहीत, हा एक प्रश्न आहे. आणि जर असंच चालू राहिलं तर ह्या रस्त्याची दुर्दशा कधीच मिटणार नाही आणि हा रस्ता परत लवकर होईल याची शाश्वती वाटत नाही. ह्या तांत्रिक अडचणी सोडवणे आणि लोकांनी याच्यासाठी पुढाकार घेणे गरजेचं आहे. फक्त एकदा आंदोलन केलं आणि गायब झालं असं करून आपण समाजसेवक बनत नाही. ज्यांनी आंदोलनं केली, ज्यांनी तक्रारी केल्या किंवा जे रोज प्रवास करतात त्यांनी सुद्धा समोर आलं पाहिजे. फक्त व्हॉट्सॲपवरती गावगोंगाट भरून रस्ता होणार नाही आणि ह्या तांत्रिक अडचणी सोडवणे आज काळाची गरज बनली आहे.